नमस्कार, गुड मॉर्निंग फॅमिली. श्री स्वामी समर्थ. कसे आहात? मजेतच असाल, मी पण मजेत. तर सकाळचे 6:15 वाजलेत आणि मी कामावर आली आहे. तर मी स्वयंपाकाची कामं करते आणि माझ्या व्हिडिओतनं मी तुम्हाला दाखवते की कामावर मी काय काय डिश बनवते, काय काय रेसिपी बनवते. तर पहिल्या कामावर मी पोहोचली आणि इथे बनवलेली आहे पनीर बुर्जी. म्हणजे ही मलाई पनीर बुर्जी आहे. ह्याच्यात क्रीम टाकलेली आहे. तर मस्त अशी मऊ आणि टेस्टी अशी मलाई पनीर बुर्जी बनवली. त्यानंतर हे नाचणीचे डोसे बनवले. नाचणी म्हणजे आपण त्याला रागी पण म्हणतो. तर नाचणीच्या पिठाचे हे मस्त असे डोसे बनवले. त्यात कांदा, टोमॅटो, गाजर टाकला. त्यानंतर व्हेजिटेबल इडल्या बनवल्या. ह्यामध्ये गाजर टाकले, ह्याच्यामध्ये गाजरबरोबरच कॅप्सिकम टाकली आहे, बीन्स टाकले आणि मस्त टोमॅटो टाकला आणि फोडणी पण टाकली आहे मोहरी, कढीपत्ता आणि काजूची. त्यानंतर चटणी बनवलेली आहे. ही आपल्या ओल्या नारळाची चटणी आहे. तर सगळं हेल्दी आहे. आज मस्त असं हेल्दी डिश बनवलेली आहे. नाचणीचे डोसे पण हेल्दी आहेत. ह्या व्हेजिटेबल इडल्या पण हेल्दी आहेत. कारण ह्याच्यामध्ये मी फोडणी पण टाकलेली आहे. हे जे पीठ होतं तांदळाचं त्याच्यामध्ये मी काजू, मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरची याची फोडणी दिली आहे. म्हणजे ही इडली तुम्ही नुसतीसुद्धा खाऊ शकता. त्यानंतर इडलीचा 1 चमचा बॅटर टाकल्यानंतर मी ह्याच्यामध्ये भाज्या टाकलेल्या आहेत, जसं की गाजर, बीन्स, शिमला मिरची आणि मग त्यानंतर पुन्हा इडलीचं बॅटर टाकलं आहे. त्यामुळे त्याच्या आतमध्ये मस्त अशी स्टफिंग आहे भाज्यांची. तर सगळा स्वयंपाक रेडी आहे. सोबत मी मस्त चटणी पण बनवली आहे नारळाची. तर स्वयंपाक रेडी झाल्यावर मी पटापट टिफिन भरायला घेतली. पहिल्या टिफिनमध्ये मी इडल्या भरल्या. दुसऱ्या टिफिनमध्ये हे जे नाचणीच्या पिठाचे डोसे बनवलेत हे पण मी भरलेले आहेत. तुम्हाला जर ह्याच्यातल्या कुठल्याही रेसिपी पाहिजे असेल, कुठल्याही म्हणजे डोस्याची हवी असेल किंवा इडलीची हवी असेल, नाचणीचे जे आपण डोसे बनवले त्याची जर रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. तर 2 डबे भरल्यानंतर तिसऱ्या डब्यामध्ये मी दही भरलेलं आहे. त्यानंतर मी चटणी पण भरलेली आहे. तर सगळे टिफिन मी रोज स्वतः भरते आणि सगळं जेवण व्यवस्थित पॅक करून सरांना देत असते. तर हे माझं रोजचं डेली रुटीन आहे. तर तेच तुम्हाला पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या व्हिडिओना लाईक करत जावा. सध्या लाईक आणि सबस्क्राईब खूप कमी झालेत. उलटे माझे जे सबस्क्रायबर आहेत ते सुद्धा कमी होत चाललेत. तर तुम्हाला माझं काही म्हणजे माझे व्हिडिओ आवडत नाही आहे का, तुम्हाला माझ्या व्हिडिओतनं नवीन काय बघायचं आहे का, माझं काही चुकतं आहे का, तर ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. त्यानंतर एका टिफिनमध्ये मी पपई कापली आहे, मस्त साल काढले, आतमधल्या बिया काढल्यात आणि त्यानंतरनं ही पपई पण मी सरांच्या टिफिनमध्ये पॅक केलेली आहे. तर हे माझं रोजचं डेली रुटीन आहे. सकाळी मी 6:15ला कामावर पोचते, 6 वाजता मी घरातनं निघते. तर तुम्ही बघू शकता सगळे टिफिन पॅक केल्यानंतर ते बॅगमध्ये मी सगळे भरलेले आहेत. तर टिफिन पॅक करणं हे पण खूप मोठं काम आहे. मला स्वयंपाक बनवायला काय वाटत नाही, पण त्यानंतर हे जे टिफिन पॅक करायचं असतं ना व्यवस्थित, जे ते हवेल तसं त्या त्या टिफिनमध्ये, तेच एक मोठा प्रश्न असतो. तर उरलेलं सगळं जेवण मॅडमसाठी काढून ठेवलं आहे. जसं की मी ह्या कॅस्टरमध्ये खाली डोसे ठेवलेत, त्याच्यावर मी हा बाऊल ठेवला आणि त्याच्यामध्ये मी ह्या इडल्या ठेवत आहे, जेणेकरून ह्या कॅस्टरमध्ये डोशाबरोबर इडलीसुद्धा गरमच राहील. त्यानंतर दह्याचा बाऊल वगैरे सगळं मी फ्रीजमध्ये ठेवलं. म्हणजे फ्रीजमधनं जे जे सामान काढलेलं ते फ्रीजमध्ये ठेवलं. त्यानंतर किचन वगैरे क्लीन करायला घेतलं. तर माझं रोजचं असं व्यवस्थित किचन क्लिनिंग चालू असते. स्वयंपाक झाल्याच्यानंतर सरांचा टिफिन पॅक झाल्याच्यानंतर हा किचन आणि गॅसची शेगडी मी अशी व्यवस्थित रोज ओल्या फडक्याने क्लीन करत असते. त्यानंतर उरलेलं जेवण झाकून ठेवत असते. चॉपिंग पॅड, पोळपाट लाटणं, जे जे सामान मी वापरते ते सगळं धुवून ठेवत असते. तर बघा मी त्या कामावरनं निघाली, दुसऱ्या कामावर आली आणि दुसऱ्या कामावर बनवला मी मस्तपैकी उपमा. तर हा रव्याचा उपमा आहे. इथे ह्यांना फक्त कांदा घालून उपमा पाहिजे होता, थोडासा लुसलुशीत मऊ असा पाहिजे होता. तर त्याच पद्धतीने मी केलेला आहे. कामावर जसं जसं त्यांना जसं आवडतं त्यांच्या त्यांच्या पद्धतीनेच करावं लागतं. तर इथे मस्त असे शेंगदाणे टाकलेले आहेत ह्या रव्याच्या उपम्यामध्ये. खूप सारी कोथिंबीर टाकली आहे, 2च हिरव्या मिरच्या टाकल्या आहेत आणि कांदा टाकला आहे. त्यानंतर हे वांग्याचं भरीत केलेलं आहे. एकच वांगं होतं, ते वांगं भाजलं आणि मस्त कांदा टोमॅटो घालून हे फोडणीचं असं वांग्याचं भरीत केलेलं आहे. पण मला ह्या फोडणीच्या वांग्याच्या भरतापेक्षा ना मला स्वतःला कच्चं वांग्याचं भरीत खूप आवडतं.
तर तुम्हाला कुठलं वांग्याचं भरीत आवडतं आणि तुम्ही कसं बनवता मला नक्की कमेंट करून सांगा. खरं तर ह्याच्यात शेंगदाण्याचा कूट पण खूप छान लागतो, पण मला मॅडमनी सांगितले शेंगाचं कूट नका घालू. त्यानंतर चपात्या केल्या. तर आता बघू शकता तुम्ही चपाती, वांग्याचं भरीत हे सगळा स्वयंपाक झालेला आहे. उपमा नाश्त्यासाठी तो पण झाला आहे. एवढा ढीग होता भांड्यांचा तो पण मी सगळा घासलेला आहे. तर आता पटापट ही सगळी भांडी पुसून मी जागेवर ठेवते. किचन गॅस सगळं क्लीन करते आणि मग तुम्हाला भेटते. फायनली माझं सगळं काम झालं आहे. बघू शकता तुम्ही जेवण झाकून ठेवलं आहे. किचन गॅस क्लीन झालेला आहे. सगळी भांडी जी घासून ठेवली होती ती सगळी पुसून जागेवर ठेवली आणि आता हे माझं दुसरं काम पण झालेलं आहे. तर आता मी जाणार आहे घरी. तर हे माझं रोजचं डेली रुटीन आहे आणि माझं डेली रुटीन तुम्ही बघण्यासाठी लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. ह्या घरातनं निघाली आणि आता मी चालली आहे घरी. तर घरी गेल्यावर घरची ड्युटी सुरू. छोट्या छोट्या क्लिप दाखवायला मी सुरुवात केल्या आहेत तुम्हाला माझ्या घरच्या. म्हणजे मी घरी काय करते, आमचं घरचं वातावरण कसं आहे, माझ्या घरात कोण कोण आहे, म्हणजे माझ्या कामाच्या व्हिडिओबरोबरच माझं घरचं डेली रुटीन, डेली व्लॉग पण मी माझ्या व्हिडिओतनं तुम्हाला दाखवते. तर सध्या चालू आहे डॉक्टरांची ट्रीटमेंट, जे की मी तुम्हाला सांगितली आणि त्यासाठीच ब्लड टेस्ट करायला मी इथे घाटकोपरमध्येच आलेली आहे. घाटकोपरमधल्या पॅथॉलॉजी लॅबमध्ये मी ब्लड टेस्टसाठी आलेली आहे. खूप महागडी टेस्ट सांगितली आहे डॉक्टरांनी, काय माहिती कसली टेस्ट सांगितली आहे. पण मी इतर पॅथॉलॉजी लॅबमध्ये विचारलं तर कोणी 5,000 कोणी 5,500 असं सांगितलं. पण इथे मला कमी वाटली रक्कम 3,800. तरी तुम्ही विचार करा 3,800 ब्लड टेस्टचे सांगितले आणि मी इथे बसली होती वाट बघत की माझा नंबर कधी येईल आणि मी कधी ब्लड टेस्ट करेन. तर आता हे अनुषापोटीचं ब्लड टेस्ट आहे, मला खाऊन परत यायचं आहे. बहुतेक हे शुगरचं टेस्ट आहे, पण शुगरचं टेस्ट एवढं महाग नाही आहे. त्याच्याबरोबर आणखीन पण भरपूर टेस्ट दिलेल्या आहेत. तर त्याचीच ही रिसीट आहे जी ब्लड टेस्टची आहे. त्यानंतर हे डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन आहे. तर असा होता हा आजचा व्हिडिओ. ब्लड टेस्ट केलं, घरी गेली, 2 दिवसांनी रिपोर्ट मिळणार आहे. तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मला खूप खूप सपोर्ट करा. उद्याच्या व्हिडिओत भेटूया.